नमस्कार, मी सचिन माहोर न्यूज 24 तास महाराष्ट्राच्या प्राईम टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, परत एकदा जनतेच्या समस्यांसाठी, जनतेच्या हक्कासाठी आणि जनतेसाठी आम्ही आलो आहोत। कारण आम्ही तेच दाखवतो जे दुसरे दाखवण्याची हिंमत करत नाही। आम्ही दाखवतो ते जनतेच्या हिताचं आणि जनतेच्या भल्याचं। तर मित्रांनो, अंबड नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ब्रेकअप झालंय। दिल टूट गया, धोखा, फरेब, एक दिल के टुकड़े हजार हुए, बेवफा सनम, वफा न रहा साई, दोस्त दोस्त ना रहा, अशा कितीतरी भावना मित्र पक्षांकडून व्यक्त करण्यात आल्या। इस दौर में वफा की उम्मीद की थी जिससे हमने, इस दौर में वफा की उम्मीद की थी जिससे हमने, उसी के हाथ का पत्थर आकर लगा मुझे, हमको है उनसे वफा की उम्मीद जो नहीं जानते कि वफा क्या है, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना भाजपाला म्हणत असतानाच कुछ तो मजबूरी आ रही होगी, कुछ तो मजबूरी आ रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता, तुम्हें वफा याद नहीं, हमें जफा याद नहीं, जिंदगी और मौत के दो ही तराने हैं, एक तुम्हें याद नहीं और एक हमें याद नहीं, असे म्हणत भाजपाच्या नारायणाने आपली सुदर्शन चक्र फिरवत अंबड नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सौ देवयानी कुलकर्णी यांच्या नावावर जवळपास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केलेलं आहे। फक्त घोषणा होण्याची औपचारिकता ही तेवढी बाकी आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात उपनगराध्यक्ष पद आणि एक नगरसेवक पद देण्याचं आश्वासन देऊन भाजपाने निष्ठावंताची नाराजी मिटवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हिंग लगे न फिटकडी, रंग भी चोखा असे म्हणत निष्ठावंतांनी आपली तलवार म्यान केली आहे म्हणे। आम के आम और गुठलियों के दाम असा दुहेरी फायदा होत असल्यामुळे निष्ठावंतांनी पक्ष जो आदेश देईल तो मान्य असे म्हणत पक्षाच्या कामाला सुरुवात केली। त्यामुळे भाजपाची नगराध्यक्ष ते नगरसेवक पर्यंतची सर्व टीम ही सज्ज झालेली। तर दुसरीकडे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पाणी कम था, असं या ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाने सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। या निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देणार असल्याचेही संकेत दिले आहेत। मात्र नेमका उमेदवार कोण हे अजून तरी ठरवण्यात आलेलं नाही। तर तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, अशा जड अंतकरणाने शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षानेही स्वबळाची तयारी सुरू केली। नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब इंगळे, संतोष जेधे आणि मुस्तकीम पटील अशी नावे समोर आलेली आहेत। सत्ताधारी भाजपाने ऐनवेळी स्वबळाचा नारा दिला असल्यामुळे युतीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे सेना यांना उमेदवार ठरविण्याच्या कामी धावपळ होताना दिसत आहे। तसं बघितलं तर या सर्व पक्षांमध्ये केवळ भाजपाने पूर्णपणे तयारी केलेली असून इतर पक्ष अजूनही संभ्रमावस्थेत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, एकनाथ शिंदे शिवसेना गट, त्यासोबतच महाविकास आघाडीतील पक्षाचे उमेदवार प्रवक्ते यांच्याशी आम्ही फोन लाईन वरून बातचीत केली। पक्षाची रणनीती, पक्षाचे विजन, जनतेच्या अपेक्षा, जनतेच्या समस्या, निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर पक्षाचे धोरण या सर्व बाबींचा सखोल आढावा आम्ही घेतलाय। न्यूज 24 तास महाराष्ट्राच्या
प्राईम टाइमच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षातील उमेदवार प्रवक्त्यांनी जनतेच्या वतीने आम्ही जे प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि सध्या भाजपाचे पदवीधर निवडणूक समन्वयक प्रवक्ते श्री प्रसाद झाडे यांच्याशी आम्ही वार्तालाप केला. त्यांनाही जनतेच्या वतीने जे प्रश्न असतील ते विचारले आणि त्यांनीही त्यांची भूमिका मांडली. ते काय म्हणाले हे आपण बघूया. हॅलो हॅलो प्रसाद झाडे साहेब, आपलं स्वागत आहे न्यूज 24 तास महाराष्ट्रमध्ये. मी सचिन माहोर. नमस्कार. आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी आपल्याला फोन केलाय. बोला साहेब. अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातच काही प्रश्न आहेत आणि ते जनतेचे आहेत, तेच मी आपल्याला विचारतोय. तर सर्वात प्रथम पहिला प्रश्न असा की भाजप पक्ष जो आहे आपला, हो, त्या भाजप पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? भाजप पक्षाच्या काल मुलाखती झाल्या निरीक्षक डॉक्टर भागवत कराड यांच्या निरीक्षणाखाली. त्यावेळेस 2 उमेदवारांनी इच्छुक म्हणून अर्ज केलेले आहेत पक्षाकडे. सौ ज्योती दीपक सिंग ठाकूर आणि सौ देवयानी केदार कुलकर्णी. बरोबर. या 2च इच्छुक उमेदवारांचा अर्ज आहे. त्या दोघांच्याही मुलाखती आता पार पडल्या आहेत आणि या सर्वांच्या मुलाखतीचा सर्व इतिवृत्त हे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. प्रदेश कार्यालय आमदार नारायण कुचे यांच्याशी सल्लामसलत करून त्यातून एक उमेदवार ठरवणार आहे. ठीक आहे. पण आता म्हणजे तुम्ही जुन्या भाजप पासून, म्हणजे भाजपच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत कार्यरत आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की एक अंदाज जो आपण बांधतो, अनुमान जो बांधतो, त्या अनुमानानुसार म्हणजे तुम्हाला काय वाटतं या 2 पैकी ते नाव कोणतं असेल? म्हणजे ते आलंय जनतेसमोर सुद्धा आलंय, ते फक्त औपचारिकता बाकी आहे की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचंय. पण तुम्ही स्ट्रेट आपलं मत मांडता. नेहमी तुमच्या पोस्ट ज्या असतात फेसबुकवर त्या जनतेशी संबंधित असतात, त्यामुळे जनतेला हे जाणून घ्यायचंय की ते नाव कोणतंय. नाही, ते राजकीय दृष्ट्या आज नाव अधिकृत नाव घेणं योग्य नाही. अच्छा. परंतु या नावाची घोषणा आमदार नारायण कुचे हे लवकरच करतील. पण आणि त्यांचा शब्द अंतिम असून सर्व उमेदवार, सर्व भाजपा कार्यकर्ते त्यांना त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणणार या मला विश्वास. ठीक आहे. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आता एक आमच्याकडे जी माहिती आहे अधिकृत माहितीनुसार, म्हणजे आम्हाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली की देवयानी कुलकर्णी यांचं नाव फायनल झालेलं आहे. जोपर्यंत आमदार नारायण कुचे नाही, ती औपचारिकता आहे. मी अधिकृतपणे घोषणा करणार नाही आणि पक्षाचा बी फॉर्म जाणार नाही तोपर्यंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावर बोलणं उचित नाही. मग मी एक विचारतोय तुम्हाला, जर तरचा विषय करूया. जर समजा देवयानी कुलकर्णी यांचं नाव जर फायनल झालेलं असेल तर कुठेतरी निष्ठावंतावर अन्याय झालाय असं वाटेल का तुम्हाला? नाही, तसं काही नाही. आम्ही पक्ष म्हणून आमचा अधिकृत कमळ चिन्हाकडे बघतो आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे आमदार नारायण भाऊ कुचे हे सांगतील त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमच्यावर राहील. नाही, बरोबर आहे. पण म्हणजे मी हे याच्यासाठी विचारतोय कारण तुम्ही जुन्या भाजपपासून संलग्न आहात, जोडलेले आहात आणि मग निष्ठावंतावर अन्याय नाही असं तुमचं म्हणणं आहे. समजा जर कुलकर्णी यांचं नाव फायनल झालं तर अशी काही सध्या आमच्याकडे भावना नाही जुनं नवं आणि आमदार नारायण भाऊ कुचे हे योग्य न्याय देतील सगळ्यांना. पण ठीक आहे. पण आमच्याकडे माहिती अशी आहे आणि ती 2 दिवसात पुढे येणारच आहे की हे नाव जरी फायनल झालेलं असलं कुलकर्णी यांचं
तर कुठेतरी निष्ठावंत नाराज होऊ नये त्यासाठी सुद्धा एक ऑफर देण्यात आलेली आहे. उपनगराध्यक्ष पद आणि एक नगरसेवकाचं पद हे निष्ठावंतांना दिलं जाईल. यात कितपत सत्यता आहे? नाही, ही इथं काही निष्ठावान म्हणलं तर इथं काही कोणती सौदेबाजी होत नाही पक्षात. अच्छा. एक उपाध्यक्ष पद, एक नगरसेवक पद, या बाहेरच्या चर्चा आहेत. जे काय ठरवायचं सगळं सर्वानुमते आमदार नारायण सिंह सगळ्यांनी न्याय देतील, हे सगळ्यात महत्वाचं. बर, आता तुम्ही स्वबळावर लढणार आहात? स्वबळावर, आम्ही स्वबळावर पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या तर्फे संपूर्ण 11 प्रभागातील 22 जागा आम्ही लढवणार आहोत. आमदार नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखाली अर्ज आले तुम्हाला? हो, 117. त्यापैकी तुम्हाला आता ते निवड करायची. 22 दावेदार कोण देणार तुम्ही नगरसेवक म्हणून? ते आता पार्टी ठरवेल ना, आमदार साहेब ठरवितील. ठीक आहे. बरं, मला एक म्हणायचं की आता यापूर्वी सत्ता भाजपचीच होती नगरपालिकेमध्ये. हो, पण आता जेव्हा निवडणुकीला सामोरे जाईल भाजप, नेमकं काय विजन राहणार आहे जनतेसाठी? कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जाईल? आमदार नारायण कुचे यांनी स्वतःच्या आमदारकीच्या कार्यकाळात व मागील टर्म मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेनं जी विकास कामे केली त्या आधारावर आम्ही मतं मागणार आहोत. शहरातील चकचकीत रस्ते, पाचोड रस्त्याचे रुंदीकरण असेल, जालना रोडचे रुंदीकरण असेल, शहरातील पथदिवे असतील आणि लवकरच होऊ घातलेली पैठण अंबड स्वतंत्र जलवाहिनी, हा पण एक मैलाचा दगड ठरणार आहे. आम्ही याच जोरावर जनतेचा विश्वास संपादन करून ही निवडणूक प्रचंड मताने जिंकणार आहोत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मागच्या काळामध्ये अंबडचा पूर्ण विकास झालाय? झाला. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. बर, आता स्वबळावर लढताय म्हणजे आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही स्वबळावर लढताय. हो, या अगोदर मित्रपक्ष म्हणून तुम्ही विधानसभेला सुद्धा सामोरे गेलेला होतात. हो. आता स्वबळावर लढल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार का? ते आमदार साहेब ठरवितील. आम्हाला तशी गरजच पडणार नाही. अच्छा. दुसऱ्यांच्या कुबड्या घेण्याची गरज पडणार नाही. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचेच निवडून येणार आणि नगरसेवक ही भारी बहुमतानं आमचेच निवडून येणार. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज पडणार नाही. म्हणजे तुमचं सरळ म्हणणं असं आहे की निवडणूक झाल्यानंतर कोणाचीही म्हणजे कोणालाही आम्ही सत्तेत सहभागी करणार नाही किंवा तशी आम्हाला गरज पडणार नाही. तुम्ही युती करणार नाही? नाही. चालेल, धन्यवाद. ओके. आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद झाडे साहेब. धन्यवाद साहेब, धन्यवाद. मित्रांनो, यानंतर युतीमध्ये जो दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, या पक्षाचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांच्याशी सुद्धा आम्ही वार्तालाप केला. त्यांना सुद्धा आम्ही जनतेच्या वतीने प्रश्न विचारले आणि त्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदविल्या आहेत. फोन लाईन वरून ते काय म्हणाले हे आपण बघूया. हॅलो. हॅलो, चंद्रकांत कारकेजी, न्यूज 24 तास महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार, बोला साहेब. माझा सरळ प्रश्न एकच आहे तुम्हाला की सर्व पक्षांनी जवळपास त्यांचे उमेदवार डिक्लेअर केलेत किंवा ते आता माहीत झालेत, औपचारिकता बाकी. बर, आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? नाही, आता पत्रकार साहेब, हा विषय आता येणाऱ्या काळात काय झालं होतं, अगोदर आम्ही महायुती सोबत होतो, बरोबर, परंतु ऐन वेळेस भाजपानं आमची युती तोडल्यामुळं आता आम्ही स्वतंत्र पद्धतीने लढणार आहोत. आणि तुम्ही जसं विचारलं की आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट कोण आहे, तर लोकशाहीचा एक सिद्धांत आहे, जितकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी.
अशा पद्धतीनं आमच्या अंबड शहरामध्ये सर्वात जास्त जे मतदान आहे ते मुस्लिम समाजाचं आहे. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विकासात्मक विचार आम्ही घेऊन जातोय, अजितदादांचा विचार, तटकरे साहेबांचा विचार आणि जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांचा विचार. तर मला वाटतंय आम्ही आता जर समजा अंबड शहराच्या नगर परिषदच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाची जर 9, 9.5, 10,000 लोकसंख्या असेल तर मला वाटतं आमचा जो कॅन्डिडेट आहे तो आम्ही एक राजकीय न्याय मुस्लिम समाजाला दिला पाहिजे. आणि म्हणून आमचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो मुस्लिमच असणार आहे. नाही असेल त्याबद्दल वादच नाही, पण 2-3 नावं तर असतील ना. नाही सध्या आता कसं 2 दिवसानंतर कदाचित आम्ही आता यापूर्वीच शिंदे गट असेल किंवा घटक पक्षामध्ये RPI असेल या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन या ठिकाणी जागेची वाटाघाटी लवकरात लवकर करणार आहोत आणि जागेची वाटाघाटी झाली की लगेच तुम्हाला आम्ही कळवू. नाही शिंदे गटांशी आमचं बोलणं झालंय, त्यांच्या प्रवक्त्यांशी आम्ही बोललो, तर त्यांचं म्हणणं आहे की ते 16वर लढणार आहेत, ते युती करणार नाही. कोण? त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय आम्हाला. कुणाच्या प्रवक्त्यांनी? शिंदे सेनेच्या. हा तर मग ते जर म्हणत असेल ते स्वबळावर तर आमच्याकडे 22 कॅन्डिडेट आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. आणि दादा या दादांनी मुंबईला जी वरळी डोमला मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी फ्री हँड दिले आम्हाला की तुम्ही काय करायचंय ते करा, महाविकास आघाडीत राहा, महाविकास आघाडीला सोडून द्या, काय करायचं तुमच्या पद्धतीने करा, पण मला राजकीय रिझल्ट द्या. तर आम्ही त्या पद्धतीने राजकीय रिझल्ट अजितदादांना देणार आहोत. म्हणजे याचा अर्थ की सर्वस्व तुमच्यावर सोपवलंय. येस येस येस. मग तुमच्यावर जर सोपवलंय तर तुम्हाला ते नाव माहीत असायला पाहिजे ना. तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष आहात त्यामुळे तुम्हाला ते नाव माहिती आहे, पण फक्त तुम्ही डिक्लेअर करत नाही. नाही आता उद्यापासून तर फॉर्म विक्रीची प्रक्रिया निवडणुकीची सुरू झाली. भाजपानं आमचा जो मोठा भाऊ आपण म्हणतो पुढे जाहीर केले नाही. त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही आमचा कॅन्डिडेट जाहीर करू. त्यांचीही जाहीर झाली, त्यांची फक्त औपचारिकता बाकी आहे, म्हणजे जनतेपर्यंत ती नावं पोहोचलीत. त्यांची मी महायुतीतील पक्षाचा माणूस आहे, मला माहित नाही नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट कोण आहे त्यांचा. नाही महायुती तुमची महायुती राहिलीच नाही ना, तुम्ही स्वबळावर लढताय ना, त्यामुळे तुम्हाला माहित होण्याचा संबंधच येत नाही. नाही आता ते जर म्हणत असतील की म्हणजे त्यांनी जाहीर केलं तर त्यांनी कळायला पाहिजे ना नाव पण कोणतं. नाही नाव तर त्यांनी आता समजा पक्षाकडे देऊन टाकलं आणि जवळपास जनतेला माहीत झालंय की नेमका उमेदवार कोण राहणार आहे. म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने सर्वे केले, ज्या पद्धतीने शिक्कामोर्तब झालंय. मग बाकी इतर पक्षांनी त्यांची नावं सांगितलेली आहेत. पत्रकार साहेब मी एकच तुम्हाला सांगेल की नगराध्यक्ष पदाचा आमचा जो कॅन्डिडेट असेल तो कॅन्डिडेट कदाचित ठिकाणी निर्णायक ठरणार आहे, म्हणजे तो विनिंग असेल आणि म्हणून त्या पद्धतीची रणनीती आम्ही देखील आखलेली आहे. नाही ठीक आहे, तुम्ही जे सांगितलंय की तुम्ही मुस्लिम चेहरा देणार आहात. हो बरोबर आहे. हा तर मुस्लिम चेहरा देणार आहेत म्हणजे याचा अर्थ की तुम्ही ही जी निवडणुकीला सामोरे जाताय ही निवडणूक तुम्ही जातीय समीकरणावर लढणार. करेक्ट. बरोबर. हो जातीय समीकरणावरच लढणार ना तुम्ही निवडणूक. नाही आता ह्याला जातीय समीकरण जरी म्हणता आलं तरी लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे जास्त लोकसंख्या असते त्याला तो राजकीय न्याय द्यावा लागतो. नाही द्यावाच लागतो, त्याबद्दल वादच नाही. पण ही निवडणूक लढवताना समजा एक विकासाचा मुद्दा असतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात, परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की मुस्लिम चेहरा आम्ही देणार, म्हणजे एक जातीय समीकरणावर एक मतांचं ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणतो त्या ध्रुवीकरणावरच तुम्ही ही निवडणूक लढवताय. आता जर शहराची लोकसंख्या 28,000च्या पुढे असेल आणि 10,000 जर मुस्लिम समाज असेल बरोबर असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण या आपल्या देशामध्ये आकड्यांची लोकशाही आहे. आकड्यांच्या लोकशाहीमध्ये जितकी संख्या असेल तो त्या पदावर शोभून दिसणारा विषय आहे. म्हणून मला वाटतं आपण मुस्लिम दिला पाहिजे. तर आमचा पक्षाने आमचा जन्म झालेला आम्ही
नक्कीच मुस्लिम समाजालाच या ठिकाणी राजकीय न्याय देणार. अच्छा, बरं. आता तुमचं विजन काय असणार आहे, उद्देश काय? म्हणजे निवडणुकीत जनतेला जेव्हा तुम्ही सामोरे जाताल निवडणुकीसाठी, तर काय होऊन जाणार? जनतेला काय सांगणार? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? आता निवडणूक लढवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब. बरोबर. ते राज्याचे अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लाडकी बहीण असेल, शेतकरी कर्जमुक्ती असेल, त्याच पद्धतीनं लाडका भाऊ असेल, महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना असतील, त्या सगळ्या योजना अजितदादांच्या अर्थ खात्याकडून या ठिकाणी जनतेला पोहोचलेल्या आहेत. आणि मग आम्ही सांगत असताना जनतेला सांगू शकतो किंवा आमचे दादा या ठिकाणी म्हणजे विकासात्मक काम करतात आणि विकासात्मक काम करत असताना आम्हाला तुम्ही मतदान द्या आणि विकास मुद्द्यावर आम्ही मतदान घेणार आहोत जनतेचं. बरोबर. आणि शहरातले जे प्रमुख प्रश्न असतील, फक्त रस्त्याचे असतील, स्वच्छतेचे असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील, लाईटचे असतील, ते आम्ही यापूर्वी सोडवलेले आहेत. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय, ज्या विविध योजना राबवल्यात त्याच्यात तुम्ही लाडक्या बहिणीचे नाव घेतलंय आता. हॅलो. हा, तर आता मला वाटतं की कुठंतरी ते हायजॅक करण्याचं काम म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब होते, त्यांनी ही योजना चालू केली होती. तो पक्ष सुद्धा करेल. कारण आता एकीकडे जर आपण बघितलं तर नेते हे मुंबईमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर जर आपण बघितलं तर स्वबळाचा नारा दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आता ज्या योजना असतील ते तिन्ही पक्षांनी मिळून राबवलेल्या आहेत. त्यामुळे ती एकाची योजना अशी म्हणता येणार नाही की ही योजना आम्ही राबवली यासाठी. कारण जसा दावा तुम्ही या योजनेवर करताय तसा दावा शिंदे सेना सुद्धा करू शकते, तसा दावा भाजप सुद्धा करू शकतो, कारण मुख्यमंत्री त्यांचा आहे. बरोबर. त्यामुळं ह्या योजना ज्या आहेत ते तिन्ही मिळून आहेत. आता ठीक आहे, महत्वाचं म्हणजे आता मला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती सरळ सगळ्यांना माहिती आहे, अजितदादांची योजना आहे, अजितदादांनी तयार केलेली योजना आहे. आता हे तीन पक्षामध्ये कसं विभागलं जाऊ शकतं? नाही, ती कोणाची आहे तो संशोधनाचा विषय नंतरचा आहे. पण ही योजना तिन्ही पक्षाची मिळून होती आणि तिन्ही पक्षाची मिळूनच आहे. म्हणजे मुख्यमंत्री हे झाले काय, उपमुख्यमंत्री ते असले काय, त्याबद्दल वाद नाही, ते जनतेला माहित आहे चांगल्या रीतीने. आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे जाता की तुम्ही स्वबळावर लढताय आणि तुमच्याकडं आताच पक्षात प्रवेश झालेले समजा माजी आमदार शिवाजीराव चौथी साहेब असतील आणि अरविंद चव्हाण साहेब असतील, म्हणजे हे नेते सुद्धा आहेत, यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही निवडणूक लढविणार आहात. जरी तुम्ही स्वबळाचा नारा दिलेला असला तरी निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी पुन्हा तुम्ही एकत्र येणार का? हो, नक्कीच. आता आम्ही जरी समजा आज मितीला भाजपानं आमच्या मोठ्या भावानं आम्हाला सोबत जरी नसलं घेतलं तरी नंतरच्या काळामध्ये नक्कीच आम्ही सोबत येणार आणि महायुती आमचा मित्र पक्षाचा धर्म एकमेकांनी पाळणार आहोत. नाही, ते बरोबर आहे. पण मग असं कुठं वाटत नाही का गाडगे साहेब की निवडणूक लढताना जेव्हा आपण स्वबळाचा नारा देतो आणि ज्यावेळेस जनतेसमोर जातो, जनतेला आपले विजन मांडतो, जनता त्याच्यावर विश्वास ठेवून जेव्हा आपल्याला मत देते आणि मत दिल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर परत आपण सत्तेसाठी एकत्र येतो, ही कुठे ना कुठे जनतेशी केलेली प्रतारणा नाही का? काय म्हणाल? हॅलो. या बाबतीमध्ये तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन या ठिकाणी केलं पाहिजे की युतीचा जो धर्म आहे तो कुणी पाळला नाही. मग पाळला नाही तर मग याचा अर्थ नाही, जर पाळला, आता नाही पाळला तर याच्यानंतर तुम्ही सुद्धा त्यांच्याशी एकत्र येऊ नये सत्तेमध्ये. हे बघ, आता या बाबतीत नक्कीच आम्ही विचार करणार आहोत ना. तर ऐन वेळेला यांनी जर सोडलं आम्हाला या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये असं गृहीत धरून आम्ही गणितं लावली होती. परंतु ऐन टायमाला जर यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत युती होणार, आम्ही स्वबळावर लढू, तर थोडीफार आता कसं असतं इलेक्शन प्लॅनिंग मध्ये अडी अडचण येऊ शकते. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये
आम्ही देखील त्या पद्धतीनेच आमची रणनीती आखू ना. आणि म्हणून सकाळी बाईट देता असताना पत्रकार साहेबांना मी हेच सांगितलं की त्या ठिकाणी भाजपाने म्हणजे आमच्यासोबत बेईमानी केलेली आहे. आणि आज पूर्वीचा इतिहास आहे, त्यांच्यासोबत घडी नाही, त्यांच्यावर वाईट घडी आलेली आहे. की आज जरी भाजपानं आम्हाला आम्हाला सोबत घेतलं नाही, आमची घडी सोबत घेतली नाही, तर येणाऱ्या काळात त्यांची जी वाईट घडी या ठिकाणी येणार आहे भाजपावर. येस येस. हा, म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही ही जी सगळी राजकीय समीकरणे आहेत ती कशी चालतात आणि त्यानंतर कसं पाऊल उचलायचंय हे ठरवणार आहात. की आता सध्या जरी स्वबळावर लढलात तरी निवडून आल्यानंतर युतीही करायची, सत्तेतही राहायचं, हे सुद्धा तुम्ही ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळाची पावले ओळखून. बर. धन्यवाद गारगे साहेब, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या प्रतिक्रिया छान प्रकारे इथं सादर केल्यात, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि युतीमधील तिसरा पक्ष एकनाथ शिंदे शिवसेना गट, या पक्षाची प्रवक्ते मुस्तकीम पटेल आणि नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार यांच्याशी सुद्धा आम्ही फोनवरून संवाद साधलाय. जनतेच्या समस्यांविषयी त्यांना प्रश्न विचारलेत, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ते काय म्हणाले हे आपण बघूया. जे तुमचे मित्र पक्ष होते अगोदर, हो, आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि तो पूर्वीच ठरलेला आहे. बरोबर. नवीन काही नाहीये. आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यानंतर अजितदादा पवार गट जे तुमच्या सोबत होते राष्ट्रवादीचे, त्यांनी सुद्धा आता स्वबळाची तयारी केली. आता राहिला फक्त तुमचा पक्ष. बरोबर. आणि तोही स्वबळावरच लढणार, याबद्दल काही वाद नाही. बरोबर आहे. पण आतापर्यंत सगळ्याच पक्षांनी त्यांचे उमेदवार जवळपास निश्चित केलेले आहेत किंवा ते माहीत झालेले आहेत. ते चेहरे कोण आहेत नगराध्यक्ष पदाचे तरी किमान. बरोबर. पण अजूनही तुमच्या पक्षाकडून तशी काही हालचाल होताना दिसत नाहीये किंवा तसा काही आश्वासक चेहरा जांभळच्या जनतेला हवाय तसा कोणी आलेला नाही. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? आता आमचे जे ज्येष्ठ नेते जे ठरवितील ते चेहरा आमचा राहील. इच्छुक मध्ये समजा मी झालो, आमचे इंगडे साहेब झाले आणि आपले संतोष अण्णा जे पाटील साहेब. हो, 3 चेहरे आहे आमचे नगराध्यक्ष पदासाठी. हो, आणि एक समजा बस 3 चेहरे आमचे आहे सध्या. बरोबर. म्हणजे आता विषय असा आहे की आता एक 20-22 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. असं जास्त काही वेळ नाहीये त्याला. 1-2 डिसेंबरला मतदान आहे. 12 तारखेला आमचं सगळं स्पष्ट होऊन जाईल सर. 12 तारखेला तुम्ही तुमची काय रणनीती आहे ती स्पष्ट होईल. बरोबर. म्हणजे एक माहिती आमच्याकडे अशी होती की काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा 1 महिन्यांपूर्वी म्हणा, आपल्या सगळ्या टीमला मुंबईमध्ये बोलावलेलं होतं आणि त्या ठिकाणी मला वाटतं उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब विचारणा सुद्धा केली होती की धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष अंबडमध्ये होऊ शकतो का. बरोबर साहेब. बरोबर आहे. बरोबर. आणि जर होत असेल तर सगळी रसद ते द्यायला तयार होते. आणि त्याच्यानंतर मग टीम आली, पण त्याच्यानंतर काही हालचाल होताना दिसली नाही की एक आश्वासक चेहरा किंवा हे उमेदवार आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते करू शकतो. नाही सर, हे 12 तारखेला सगळं स्पष्ट होईल आमचं जे काही आता. आमचं इथं शिवसेनेचा उमेदवार राहणार आहे नगराध्यक्ष पदाला, ते मात्र निश्चित. बर. आता मला वाटतं की ही निवडणूक होत असताना आपले डॉक्टर पुडाण साहेब म्हणजे आता यांच्याच हाती सर्व ठरवण्याची पक्षाची रणनीती असेल. कारण आता स्वबळावर लढताय म्हणल्यानंतर ते सर्व आहे. अर्जुन भाऊ आणि दादा असते. अर्जुन भाऊ तर आहेतच, पण म्हणजे जास्त स्थानिक पातळीवर जर आपण बघितलं तर हिकमत दादा समजा ठरवतील ना. आता समजा नगरसेवक कोण आहेत, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील, हिकमत दादा आणि अर्जुन भाऊ दोघं मिळून ठरवतील. दोघं मिळून ठरवणार की 12 तारखेला कोणता म्हणजे किती उमेदवार तुमचे 22 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष. 22 उमेदवार पूर्ण कम्प्लीट झाले सर आमचे.
पूर्ण तुम्ही म्हणजे ते झाले तुमच्याकडे. नाही म्हणजे विषय काय होता की आता विरोधी पक्षांमध्ये अशी चर्चा होती की आता एकतर हे स्वबळावर लढताय, बरोबर, ताकद पहिलीच कमी झाली. त्याच्यानंतर एकीकडे जर आपण बघितलं तर भाजपामध्ये आमदार नारायण कुचे साहेब, त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, बबनराव लोणीकर, माजी आमदार विलासरावजी खरात, म्हणजे हे सर्व जे दिग्गज आहेत म्हणजे यांची ताकद आणि मग आपला पक्ष, म्हणजे काय आशा आहे तुम्हाला? एक तर 22 पैकी किती पर्सेंटेज आपण पाहता नगर एक सांगतो तुम्हाला, आमचा शिवसेनेचा नगराध्यक्षांचा आणि शिवसेनेचा भागवा हे नगर परिषदेवर निश्चित फडकणार आहे. अच्छा. कारण जे लोक आम्हाला डावळल्यामुळं, जे आमचे पक्षातले लोक असतील, सर्वसामान्य लोक असतील, भाजपचे काही नाराज गट असतील, ते सर्व आमच्या सोबत राहणार आहे. अच्छा. बरं असं आहे का, आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की असं आहे का, आता स्वबळावर तुम्ही लढताल आणि निवडणुकीमध्ये जितकीही सीटं तुमची येतील, भाजपची येतील, राष्ट्रवादीची येतील, त्यानंतर ही युती होईल? ते आज सांगू शकत नाही सर. म्हणजे परत सत्तेत सहभागी होताल? आज ते सांगू शकत नाही. नाही, आज राजकारणात तसं काहीच सांगता येत नाही. राजकारणात कधी काय होईल ते कोणी सांगत नाही. पण आज जर स्वबळावर लढायचं, जनतेची मतं घ्यायची, त्यानंतर परत एकत्र यायचं, म्हणजे आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही यापुढे नगरपालिका. म्हणजे फक्त नगरपालिकेपुरता जर विषय असेल तर तुम्ही भाजपासोबत जाणार नाही? नाही जाणार साहेब. म्हणजे सत्ता स्थापन करायची असली तरी नाही? कधीच जाणार नाही सर. चालेल, धन्यवाद मुस्लिकीमजी, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद साहेब. धन्यवाद. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर भाजपाने आपली निवडणूक रणनीती अगदी स्पष्ट आणि स्ट्रेट ठेवलेली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे चाणक्य आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना अगदी स्पष्ट शब्दात आवाहन केले होते की भाजपाला यापुढे कोणत्याही कुबड्यांची गरज राहणार नाही. त्यामुळे त्याचीच री कार्यकर्ते आता ओढू लागले आहेत. त्यामुळे स्वबळावर लढवून जास्तीत जास्त नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचं उद्दिष्ट भाजपाने आखलेलं आहे आणि त्या दृष्टीने फार पूर्वीपासूनच ही सुरुवात करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं असेल की जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, अशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झालेली असून अजूनही हा पक्ष संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे सत्तेत टिकण्यासाठी का होईना पण काही वेगळं समीकरण जुळविता येतं का, यासाठीच त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम उमेदवार देण्याचं ट्रम्प कार्ड खेळलेलं आहे आणि ते कितपत यशस्वी होतंय हे 3 डिसेंबरला कळणारच. तर युतीमधील तिसरा पक्ष एकनाथ शिंदे शिवसेना गट, नेते जे ठरवतील ती पूर्व दिशा असे म्हणत कार्यकर्तेही आता नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. या सर्वांचा सार एवढाच आहे मित्रांनो की या निवडणुकीमध्ये फक्त जिंकणे, नगरपालिका ताब्यात घेणे हा उद्देश या तिन्ही पक्षांसोबत इतरही पक्षांचा आहे. बाकी ज्या जनतेच्या समस्या असतील, शहराचा विकास असेल, तो दर पंचवार्षिक प्रमाणे हवेत दिलेल्या आश्वासनानुसार विरून जाणार आहे. त्यामुळे आता हा चेंडू जनतेच्या कोर्टात आलेला आहे. आता जनतेनेच ठरवायचंय की पक्ष बघून मतदान करायचं की उमेदवार बघून मतदान करायचं. तसं बघितलं तर मतदार राजा हा खूप हुशार है, क्योंकि बाबू ये पब्लिक है, ये सब जानती है. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडींसाठी आपण बघत रहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो. धन्यवाद.